विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिजन बॅच हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट आहे. असं जेव्हा मी ऐकलं ना, तो आनंद वेगळा होता. वेगळा होता तो आनंद. मी तुम्हाला सांगतो व्हिजन बॅच आपण 11th मुलांसाठी लॉन्च केलेली आहे बरं का. आणि आज लास्ट डे आहे डिस्काउंटचं बरं का. म्हणजे व्हिजन बॅचची किंमत 4500 आहे. अगदी सीईटी 2026च्या सीईटी पर्यंत हा कोर्स चालणार आहे. 11th सीईटीचा पोर्शन, 12th सगळाच पोर्शन सीईटी साठी असतो. ते सगळे टॉपिक अल्मोस्ट 75 प्लस टॉपिक याच फी मध्ये शिकवले जाणार आहेत. पण आज आज एवढी नाहीये फी. आज फक्त तुम्हाला 3000 भरायचे. ओके. थांबा. टर्निंग पॉइंट बद्दल पण बोलूया, डिस्कशन करूया आणि सगळ्यात महत्त्वाचं कोर्स कसा घ्यायचा. काल मी शेकडो कॉलना रिप्लाय देताना तीच गोष्ट सांगितली, की मी म्हणलं एका व्हिडिओमध्येच मी सांगतो बरं का. सुरुवातीला मी सांगतो टर्निंग पॉइंट बद्दल. लक्ष द्या. 10वी पर्यंत 8वा सगळं छान चाललं होतं. खूप चांगले मार्क होते सगळ्यांना आपल्याला. बरोबर आहे आणि सोपं वाटत होतं. ऑफलाईन क्लासेस पण छान होते. रिव्हिजन किती वेळा झाली 10वी मध्ये, हे की नाही? 11th मध्ये तसं झालेलं नाहीये. कॉलेजेसमध्ये दुर्दैवानं काय शिकवतात ते काही समजलं नाही. म्हणून ऑफलाईन क्लासेस लावले. प्रचंड फी भरून, प्रचंड म्हणजे लाखो रुपये फी भरून. तिथंही टॉपर्स काय करतायत? क्लास डॉमिनेट करतायत. पहिल्या 4-5 बेंचवर बसलेली हुशार मुलं क्लासला डॉमिनेट करतात. आणि ते शिक्षक पण क्लासेसवाले त्यांना तीच मुलं हवी असतात, कारण बॅनरवर त्यांचेच फोटो लावायचे असतात. म्हणजे ती रँकर आणि आपण पडलो फक्त बँकर. आपल्याला क्षमता आहे, पण होत नाही. अरे, मी तुमच्याबद्दल नाही, मी माझ्याबद्दल बोलतोय लक्षात घ्या. अशी अवस्था माझी होती. तुमची पण तीच अवस्था आहे तुमच्याशी बोलल्यावर मला कळालंय. मग काय झालं माझ्या बाबतीत? 11th पूर्णपणे फेल्युअर आलं. अरे फेल्युअर म्हणजे 35 मार्क पडले. म्हणजे कॉलेजने मला पुढे पुश केलं होतं. 12th मध्ये परत तीच अवस्था. पण मी तुम्हाला सांगू का? 12th मध्ये सुद्धा कमी मार्क पडले. पण ठीक आहे, ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर झाला. कसं तरी पास झालो म्हणूया आपण. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला मिळवलं ॲडमिशन, मिळवलं. पेमेंट सीट नावाचा आमच्या वेळेस प्रकार असायचा. म्हणजे टॉपर्सना फ्री सीट म्हणजे 4000च फी आणि आम्ही कमी मार्क असले की पेमेंट सीट 32,000 फी. म्हणजे बघा ना, त्यावेळेस ना वेगळी सिस्टम होती हां, लक्षात घ्या. आता सगळं ते कास्ट वाईज, पर्सेंटेज वाईज ठरलं. त्यावेळेस तसं नव्हतं. पेमेंट सीट, फ्री सीट असा प्रकार असायचा बरं का. तर मी तुम्हाला सांगतो, मग माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट सांगतो. जेव्हा मी इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा मॅथ्समध्ये फेल झालो. M1, M2, M3 मध्ये सुद्धा. M1, M2ला सेकंड अटेम्प्टमध्ये पास झालो. पण जेव्हा M3 ऐका, नीट ऐका. जेव्हा मी पाटील सरांचा मॅथ्सचा क्लास जॉइन केला, तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. कसं सांगू का? त्या सरांनी अगदी बेसिक पासून सगळं शिकवलं. पहिली गोष्ट एक डोक्यात त्यांनी फिट केली, की तुम्ही मॅथ्सचे फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजेत. फॉर्म्युले आले तर मॅथ्स जमणार. आम्हाला फॉर्म्युलेच येत नव्हते ना. आणि मी सुद्धा बघतो माझ्याकडे आता ॲडमिशनला मुलं येतात ना, फॉर्म्युले विचारल्यावर गोंधळतात. मग ही सगळ्यात मोठी चूक आहे आणि तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला, जेव्हा मला कळालं फॉर्म्युले केले पाहिजेत. मग आता मी तुम्हाला सांगू सोमवारी तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरणार आहे. कारण मी सुरुवात करणार आहे ट्रिग्नोमेट्रीला बरं का. ट्रिग्नोमेट्री 2 हा जो टॉपिक आहे ना, साठी आहे तो सुरुवात करायचा आहे. पण सांगू का? सुरुवात मी इथून करणार आहे. 9th स्टँडर्ड. स्टेट बोर्डला 9th स्टँडर्डला ट्रिग्नोमेट्री होता. त्यातलं बेसिक मी सगळं एक्सप्लेन करणार आहे. पुन्हा 10th स्टँडर्ड मी तुम्हाला सांगू का? अशी एक मेथड आहे. 0, 30, 45, 60, 90 लिहायचं. पुन्हा 0, 1, 2, 3, 4 लिहायचं. त्याला 4 न डिव्हाईड करायचं. त्याचं स्क्वेअर रूट काढायचं म्हणजे साइनच्या व्हॅल्यू मिळणार. अरे मी बघितलंय. हुशार मुलं साइन 60 विचारल्यावर ना, "ए असं करत बसा." म्हणलं, "काय चाललंय?" "नाही सर, मी टेबल आठवायचा प्रयत्न करतोय." नाही. आपल्या व्हिजन बॅचमध्ये तो माझा पहिला फोकस असणार आहे, की तुमच्या व्हॅल्यूज पहिल्या लेक्चरमध्ये मी करून घेणार आहे. मेथड वेगळी असणार आहे. व्हिडिओ फ्री कंटेंटमध्ये सोमवारी मिळणार आहे. बघाच तुम्ही. त्याच्यानंतर 10th स्टँडर्डमध्ये फॉर्म्युला व्हॅल्यू सगळे आहेत. बरोबर 9th आणि 10th मध्ये. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की आम्ही क्लिअरली सांगतो, तुम्ही जर ग्रॅव्हिटेशनचा व्हिडिओ बघितला असेल, तर आम्ही देशातली कुठलीही एक्झाम सोडलेली नाहीच आहे. परीक्षेत वेगवेगळ्या एक्झाममध्ये आलेले प्रश्न आम्ही बघून सिलेक्ट करून सीईटी लेव्हलचे प्रश्न सगळे घेतोय. सगळ्यात महत्वाचं बेसिक शिकवतोय रे. अतिशय महत्वाचं काय माहितीये का आपल्या व्हिजन बॅचमध्ये, की लाईव्ह लेक्चरच नाहीयेत. पालकांचा हा एक प्रश्न आहे, की सर लाईव्ह लेक्चर नाहीये, मग डाउट मुलांचे कुठे जाणार? WhatsAppला मला पाठवा. तुमचे डाउट्स WhatsAppला मला पाठवा. इंडिव्हिज्युअली पाठवा. मुलं विचारतात. सोपे-सोपे, छोटे-छोटे प्रश्न विचारतात लक्षात घ्या. काहीही प्रॉब्लेम येत नाही. बॅचमध्ये जे शक्य होत नाही ते इथं होतंय. मग होतंय काय?
एक नवीन जोमानं सुरुवात करायची आहे. आता माझ्याकडे ॲडमिशन्स कुठं सांगतो, माझ्याकडे पुण्यावरून मुलं यायला सुरुवात झालेली आहे. हे दरवर्षीच आहे बरं का. माझ्याकडे इचलकरंजीवरून मुलं आलेली आहेत. मला वेगवेगळ्या लातूरवरून माझ्याकडे मुलं येतात आणि सांगू का, जेव्हा मी त्यांना सांगतो ना, की सगळं 0 लेव्हलपासून मी तुमचं घेणार आहे, तेव्हा त्यांना बरं वाटतं. आणि आपल्या व्हिजन बॅचमध्ये पण तेच होणार आहे ना. ट्रिगो सुरू करायचं आहे, म्हणजे मी सांगितलं, की बेसिकच घेणार आहे. सगळे फॉर्म्युले अगोदर एक्सप्लेन करणार आहे आणि माझं टार्गेट असणार आहे मॅक्सिमम पी-वाय-क्यूज घ्यायचे. जास्तीत जास्त प्रश्न. तर ग्रॅव्हिटेशनमध्ये आम्ही तेवढेच घेतलेत. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये प्रत्येकी ना, प्रत्येक टॉपिक वाईज 50 पेक्षा जास्त पी-वाय-क्यूज घेतलेत आम्ही. ट्रिगोच्या फक्त 50 घ्यायच्या. नाही हो, जास्त होणार आहेत. खूप होणार आहेत. कदाचित 100 क्रॉस होतील प्रश्न. मग काय उरलं? कारण मी याला 6 म्हणजे 2 आठवडे वेळ दिलाय. बरं आता आपले जे लाईव्ह लेक्चर नसतात मग कसे असतात? रेकॉर्डेड असतात आणि सांगतो सोमवारी, त्याच्यानंतर बुधवारी आणि त्याच्यानंतर शुक्रवार असे 3च दिवस आम्ही आठवड्यातून लेक्चर प्रोव्हाईड करतो. रोज सुद्धा नाहीये. हा काय प्रकार आहे? सांगतो. रोज मी 2-3 तासाचे व्हिडिओ दिले. होणार आहे का मुलांकडून? नाही. उत्साहात पहिले काही दिवस करतील, पुन्हा बॅकलॉग क्रिएट करतील. पण इथं होणार आहे का बॅकलॉग? होणारच नाहीये. पहिली गोष्ट अल्टरनेट डे वेळ आहे तुमच्याकडं. पण माझं लेक्चर अर्धा तास, पाऊण तास, जास्तीत जास्त 1 तासाचं असतं. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की 3च दिवस आहेत. सोमवार चुकून राहिलं, मंगळवारी ते कंप्लीट करू शकता. ओके. सगळ्यात महत्त्वाचं सोमवारचं लेक्चर रविवारीच अपलोड होतं रात्री. मी रात्री झोपायच्या अगोदर लेक्चर अपलोड करूनच झोपतोय. बुधवारचं लेक्चर मंगळवारीच, शुक्रवारचं गुरुवारीच होतंय, आदल्या दिवशीच. मग बरीचशी मुलं तर माझ्याकडे अशी आहेत, माझ्या ऑफलाईन मधले, आदल्या दिवशी फिनिश करूनच झोपतायत. की म्हणजे दुसऱ्या दिवशी तुमचं शेड्यूल काही डिस्टर्ब होत नाहीये. शेड्यूल इम्पोर्टंट आहे. तुम्ही ऑफलाईन क्लासेस जॉइन केले. तुम्हाला कॉलेजेस आहेत, भरपूर प्रकार आहे. बरं का लक्षात घ्या बाळांनो. त्याच्यामुळे होतंय काय, की लाईव्ह लेक्चर नाहीयेत, रेकॉर्डेड आहेत. केव्हाही बघा, सगळं छान होतंय. एकच प्रश्न विचारतात पालक, की "सर मुलाच्या फोनवर ॲप डाउनलोड केले, त्याच्याकडे Google Pay, PhonePe नाहीये, मग तो कसं पेमेंट करायचं? तुमचा स्कॅनर पाठवा." तर मी तुम्हाला सांगतो, ॲप मुलांच्याच मोबाईलमध्ये असेल. ओके. तिथून तुम्ही बाय नाऊला जर क्लिक केलं, कुठल्या ऑप्शनला क्लिक केलं? बाय नाऊ हा जो ऑप्शन आहे त्याला क्लिक केलं, तर काय होतं तुम्हाला सांगतो, की तुम्हाला पेमेंट ऑप्शन्स मिळतात वेगवेगळे. तर तो वरच Google Pay, PhonePeचा ऑप्शन असतो. ओके. त्याला क्लिक करा आणि जी व्यक्ती पेमेंट करणार आहे, आता काही पालक असे आहेत, की त्यांचे मित्र पेमेंट करणार आहेत. हां, रिअॅलिटीमध्ये बरेचसे पालक ग्रामीण भागात हे वापरत नाहीत. त्यामुळं एखादा मित्र किंवा एखादा रिलेटिव्ह पेमेंट करणार असेल, त्याचा नंबर तुमच्याच फोनमध्ये एंटर करा. प्रोसीड म्हणा. 10-12 सेकंदात त्यांना पेमेंट रिक्वेस्ट जाईल. ती एक्सेप्ट करतील ते, की लगेच तुम्हाला कोर्स मिळेल बरं का बाळांनो. आता ट्रिगोचं पहिलं व्हिडिओ हे फ्री कंटेंटमध्ये असणार आहे. तुम्ही नक्की बघाल. त्यानंतरचे व्हिडिओज हे लॉक असतील लक्षात घ्या. आजच ॲडमिशन घेतलं, तर 50% फी वाढणार आहे. ती तुम्हाला वाढणार आहे म्हणजे फीस तेवढी आहे रे. मी डिस्काउंट सुरुवातीला इनिशियल लेव्हलला तो दिला होता. बरं आता ऐका मी काय म्हणतो ते. मग प्लॅन काय आहे तुमचा? नक्की कसं घेणार आहे तुम्ही? काय कसं? तर सांगतो. एकदा सांगितलंय, परत रिपीट करतो, की मे महिन्यामध्ये ओके 11thचं जे काही सी टॉपिक आहेत सगळे फिनिश होणार. ऑब्व्हियसली त्यानंतर एक 15 दिवसाची सुट्टी तुम्हाला पण आणि मला पण. तेवढी सुट्टी बरं का. परत दिवाळीत पण मी सुट्टी देत नाहीये. विचारा क्रॅश कोर्सच्या मुलांना सुट्टी नाही. आणि 15 दिवसाच्या सुट्टीनंतर आपण त्यावेळेसच्या टेंटेटिव्ह डेट्स ठरवू आपण कशा असतील तशा. ते 15 दिवसाच्या सुट्टीनंतर जेव्हा आपण 12th सुरू करू, माझ्या मते मला असं वाटतंय, की दिवाळीतच तो संपणार. पण यावर्षी आम्ही जूनमध्ये कोर्स लॉन्च केलाय क्रॅश कोर्स आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा 10 जानेवारीपर्यंत तो कोर्स संपतोय. 11th प्लस 12th दोन्ही घेतले मी या वेळेत. मग विचार करा 11th तर आपलं अगोदर झाले मोठे-मोठे टॉपिक सगळे. अरे, आम्हाला ना क्रॅश कोर्समध्ये Trigo 2 ला ना 1 आठवडा लागलाय. पूर्णपणे 1 आठवडा. मग तो वेळ माझा वाचणार आहे ना. मग त्यामुळं हा पोर्शन तुमचा दिवाळीत होणार. मग दिवाळीनंतर तुम्ही बोर्डच्या तयारी करण्यासाठी पण मोकळे व्हाल. प्लस मॉक टेस्ट आपल्या होतील. काय मग रिझल्ट मिळणारच आहे. रिझल्ट आहेच आपला चांगला. खूप चांगला रिझल्ट आहे. पण मी नेहमी सांगतो, रिझल्टमध्ये ना मेन जे काही क्रेडिट असेल ना, श्रेय म्हणूया आपण, ते स्टुडंट्सचं आहे. स्टुडंटचा आहे. त्यानंतर नंबर येतोय पालकांचा. ओके. पालक तुम्हाला दिसून येत नाहीये, पण पालकांचा सपोर्ट हा आहे. आईचा सपोर्ट आहे, वडिलांचा सपोर्ट आहे. ओके. पालक इम्पोर्टंट आहेत. त्यानंतर माझा रोल येतोय. मी तुम्हाला प्रॉपर गाईड करतोय. ओके. म्हणजे लक्षात आलं तुमच्या? म्हणजे हे सगळ्यांचा मिळून हा रिझल्ट आहे. मी तुम्हाला खरं सांगू का?
की माझ्या एकट्याचा पण नाहीये. का ऑफलाईनमध्ये क्लासेसमध्ये सर पण शिकवतायत ना. घेतायत ते सुद्धा. कॉलेजमधले शिक्षक पण शिकवतायत. म्हणजे यशाचं क्रेडिट मी एकट्यानं घेणं चुकीचं आहे. हे माझं पहिल्यापासून मत आहे. तेव्हा तुम्ही साताऱ्यात जर आलात, बघितलं तर अशी मी ते बॅनर लावणे हा प्रकारच मला आवडत नाही. ओके. म्हणजे मला बरेच जण म्हणतात, की "यार तुमचा रिझल्ट चांगला आहे. तुम्ही बॅनर वगैरे लावा, पोस्टर वगैरे इकडं-तिकडं." नाही. त्यात मेन क्रेडिट तुमचं आहे. तुम्ही केलं तर रिझल्ट आहे. तुम्ही केलंच नाही तर काय उपयोग आहे सांगा? मी शिकवतोय. रिझल्ट लागेल का? नाही. पण तुम्ही केल्यामुळे रिझल्ट पण लागले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का? व्हिजन बॅचमध्ये यावर्षी माझे जे ॲडमिशन्स आहेत, त्यातले जास्तीत जास्त ॲडमिशन्स अशा मुलांचे आहेत, की ज्यांची बहीण किंवा भाऊ अगोदर माझ्याकडे कोर्सला होते आणि त्यांच्या लहान भाऊ-बहिणीला त्यांनी कोर्स घ्यायला लावलाय. ओके. किंवा घेतलाय घरातल्यांनी. काही स्टुडंट असे तर आहेत, आता सांगायला नको कुणाचं नाव. त्यांच्या घराशेजारी एखादी व्यक्ती मुलगा आहे 10वी ला आहे, 11वी आहे. ते त्यांच्या रेफरन्सनं माझ्याकडे येतायत. म्हणजे हे मी गेली 23 वर्ष साताऱ्यात तेच चाललंय. म्हणजे साताऱ्यात माझं कुठेही तुम्हाला बोर्ड किंवा बॅनर काही दिसणार नाही. घराच्या बाहेर सुद्धा क्लासचा बॅनर किंवा बोर्ड नाहीये. तरी ॲडमिशन्स फुल आहेत. रिझन तेच, की तुमचा माझ्यावर विश्वास आहे. मी घेतलंय. पण तुमच्या सपोर्ट शिवाय नाही. मी लास्टच्या व्हिडिओत बोललोय बरं का. मी आता शेवटी हे बोलतोय. ही अमाउंट किंवा 1 तारखेनंतर ही अमाउंट भरायची आहे. मला सांगायचं आहे विद्यार्थ्यांना, ही छोटी अमाउंट नाहीये. तुमचे पालक कष्टातून पैसे कमवून हे भरतायत अमाउंट, त्यामुळे तुमची जबाबदारी आहे. तुमच्याकडून होणार असेल तर करा. मी अगोदर म्हणतो तुम्ही बघा डेमो लेक्चर्स. सगळ्यात महत्त्वाची काळजी काय आजच्या मुलांना सांगू का? मला राग येतो या मुलांचा. फोन येतो. "सर डाटा खूप लागतोय हो. संपला माझा डाटा." हां, डाटा लागणारच आहे लक्षात घ्या. मी अगोदरच सांगतोय तुम्हाला शिकायचं आहे इथं. आणि डाटा कमी पडत असेल तर पालक तुमचं द्यायला तयार आहेत. पण तुम्ही योग्य ठिकाणी तो डाटा वापरला पाहिजे. म्हणजे नको ते डाउट्स. मी तुम्हाला सांगतो, मला चांगलीच मुलं मिळणार आहेत. मिळालेली आहेत. रिझल्ट चांगलाच लागणार आहे. मला सांगताना अतिशय आनंद होतोय. मगाशी नाही का म्हटलं सुरुवातीलाच, मी त्या विद्यार्थ्याशी बोलताना तो स्टुडंट मला म्हणला, की "सर काही फॅमिली प्रॉब्लेम्स होते. काही ॲक्सिडेंट वगैरे काही बऱ्याचशा गोष्टी. त्यामुळं क्लास करणंच शक्य नव्हतं ऑफलाईन. कॉन्फिडन्स पूर्ण गेला होता. पण जसे व्हिजन बॅचचे डेमो लेक्चर्स बघितलेत ना, कॉन्फिडन्स परत येतोय. हां आणि तो बोलतानाच मला तो कॉन्फिडन्स जाणवत होता. आणि मला असंच हवंय, की व्हिजन बॅचमुळं हजारो मुलांना मला बदलावायचंय. ज्यांचा कॉन्फिडन्स डाउन झालाय, त्याला परत वरती आणायचंय. ओके. मग आज लास्ट डे ॲप डाउनलोड करा. ओके. ॲप मुलांच्या मोबाईलमध्येच तुम्हाला पेमेंट करायचंय. ज्याला पेमेंट करायचं त्याचा नंबर एंटर करा. त्यांना मेसेज जाईल. त्यांनी एक्सेप्ट केलं, की कोर्स तुम्हाला मिळेल. ऑल द बेस्ट.